जय कांदेश भाऊ. देख आपण मागला लेक्चरला दे का मागला लेक्चर आपण काय दे का बेरीज वजाबाकीचा नियम दे का पहिली ऋण दुसरी धन किंवा पहिली धन दुसरी ऋण दोघं ऋण संख्या या तिन्हीचा नियम दे का आणि त्याची बेरीज आकडून तुम्हाला कर दे का. ठीक. आता त्याच सिक्वेन्स आपण पुढे जाऊ कंसाचा नियम. आता बेसिक मॅथ शिकणार टाइमला काय ते फॉर्म्युला राहतं त्याचं काही स्टार्ट जाते. आता हा कंसातील नियम जो आहे तो नियम शिकायला पहिले तुम्हाला कंस दे का. एक तर तुम्हाला उदाहरण मग कंस असा येईल किंवा असा येईल हा मैरपे कंस. ठीक. या तीन प्रकार कंस. आता तो वाकडा निघणार ते आपले काही विषय नाही. ठीक. फक्त आपण काही गोष्टी क्लिअर करा. देखा आता कंसचा नियम शिकायला पहिले तीन बेसिक नियम आहेत. चार त्या गुणाकार भागाकार सेम राहतो. आता देखा हा ज्या वेळेस देखा पहिली संख्या ऋणच नाही आणि दुसरी धनच नाही येणार उत्तर कधी नेहमी ऋण आहे. हा गुणाकार. ठीक. पहिली संख्या धन दुसरी ऋण येणार उत्तर नेहमी. ठीक. ज्या टाइमला पहिली धन दुसरी धन उत्तर धन आहे. लास्ट पहिली ऋण दुसरी ऋण उत्तर धन. या बेसिक नियम राहते. आपण पुढलं लेक्चर कंटिन्यू. ठीक आहे. ओके. आता जर आपण तुम्हाला माग लेक्चर बोललो मी की कंस मागली संख्या आणि कंसना बाहेर संख्येच नेहमी काय राहत गुणले राहस आणि डोक्यावर फिटच करल्यावर. ठीक. आता चिन्ह आपण तर शिकणार आहे. ठीक. आता जो नेम गुणाकार लागू तोच नेम भागाकारला लागू. ठीक. मी आता गुणाकार शब्द न लिहिता फक्त चिन्ह लिहितेस आणि भागाकार शब्द न लिहिता भागाकार चिन्ह लिहिता. ठीक आहे. आता तत्पूर्वी तुम्हाला आठवते का चार नेम लिखत का. पहिली मायनस दुसरी मायनस उत्तर प्लस पहिली प्लस दुसरी प्लस उत्तर प्लस तिसरी मायनस दुसरी प्लस उत्तर मायनस पहिली मायनस दुसरी मायनस उत्तर मायनस. ठीक. या चार नियमानुसार तर पुढला पण आहे आपला पडा. लक्ष द्या. गुणाकार चिन्ह दिलं भागाकार चिन्ह दिलं. ठीक आहे. जो नियम गुणाकार लागू तोच भागाकाराला लागू. आता पहिले हा ते काय काही क्रमवारी पाठ करा नाही. इकूनही पाठ करा खालून वर किंवा वरून खाली करा किंवा मधला कुठे करा. एक मला चार नेम आहे त्या पाठच करा. ठीक. आता पहिली संख्या मायनस 4 गुणिला -4 4 चौक 16 मायनस मायनस प्लस. आता आठ प्लस दिन चिन्ह तरी चालत नाही दिलं तरी चालत. उत्तर काय म्हणते 4 चौक 16. आता हाच नियम तुम्हाला पुढे भागाकारला कंटिन्यू करा. पहिली मायनस आहे ना -4 भागीला दुसरी मायनस -2. ठीक. 4 आहे 2 ना पडा 2 नंबर बेदुनी उत्तर चिन्ह होणं प्लस दिलं तरी चालत नाही दिलं तरी चालत. 4 भागाला जर उत्तर होणं 2. ठीक आहे. आता दुसरा नियम. ठीक. आता पहिली प्लस आहे दुसरी प्लस आहे उत्तर प्लस देणार. ठीक. आता 4 गुणिला 4 बरोबर 16 4 भागीला 2 उत्तर होणं 2. ठीक. आता प्लस संख्याला चिन्ह दिलं तरी चालत नाही दिलं तरी चालत. डन. आता तिसरा नियम. पहिली मायनस दुसरी प्लस. ठीक. आता पहिली मायनस दुसरी मायनस. आता काय पहिली मायनस दुसरी काय प्लस -4 दुसरी आता काय प्लस गुणिला 4 4 चौक 16 उत्तर नेहमी मायनस राहा. उत्तर नेहमी काय राहते मायनस. लहान संख्या मोठ्या संख्येना काही विचार करा ना नाही. हाच नियम पुढे भागायला लागू. पहिली मायनस आहे ना -4 भागीला दुसरी प्लस 2 उत्तर -2. ठीक. आता चौथा नियम प्लस मायनस. पहिली संख्या प्लस दुसरी मायनस 4 चौक 16 पण कसा -16. ठीक. आता पहिली प्लस आहे ना 4 भागीला दुसरी मायनस उत्तर बेदुनी 4 पण कसा -2. ठीक. या काही गोष्टी आहेत ह्या तुम्हाला पाठच करणार पडेल. तुम्हाला हाय केव्हा येणार आहे जेव्हा हाय पहिली संख्या मायनस दुसरी मायनस उत्तर प्लस पहिली प्लस दुसरी प्लस उत्तर प्लस पहिली मायनस दुसरी प्लस उत्तर मायनस पहिली प्लस दुसरी मायनस उत्तर मायनस. म्हणजेच प्लस प्लस मायनस मायनस दोन ठिकाणी नक्कीच राहणार आहे.
या नियम पाठ तुम्ही लिखसन पाठ करा, असं तोंडी पाठ होत नाही, तोंडी काहीच होत नाही. तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करशाल, एक मन इंग्लिश मा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ठीक आहे, प्रयत्नार्थी परमेश्वर. हे नियम समजणार? ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. आधी आपण पहिले कंस सोडू. आता काय सोडू? कंस सॉल्व्ह करणार पहिले, नंतर आपण पुढे जाऊ बॉडमास. आता कंसातील नियम ना, आता आपण का एकापेक्षा जास्त कंस होणार एक नियम आहे. आता ज्या वेळेस एकापेक्षा ज्या वेळेस उदाहरणार्थ एकापेक्षा जास्त कंस असतील त्यावेळेस उदाहरण सोडवताना सर्वात आतील कंसापासून सुरुवात करावी. कुठून? सर्वात आतील. सर्वात आतील कंसापासून सुरुवात करावी. सुरुवात करावी. ठीक. आता कितल्यापेक्षा एकपेक्षा जास्त 3 ने 3 4 3 5 आणि 6 3 काही विषय नाही. ठीक. आता कितला घेऊ ना, आता का कंस कितला बरोबर तुला मागला पहिले सांगत मी. आता काय का आता पहिले तुमले कंस ब्लँक कंस सोडा दे काढस, त्यानंतर त्यांना संख्या टाका. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. किला कोण जाद्या? आता का पहिले तुला सिंगल कंस मिळव, नंतर आपण जास्त कंस मिळवू. आता हा कंस आहे, आटे प्लस आहे, आटे मायनस. तुम्हाला मागला होता लिखित मी कंसातील संख्या असो किंवा चिन्ह असो, ते बाहेर संख्या काय असते नेहमी गुणिला असते. आता मायनस प्लस काय? मायनस. उत्तर काय होणार? मायनस. ठीक समजणार? हाच नियम बाकारली. नियम जातो. आता आपण संख्या काय पहिले काय मायनस आहे का नाही? -2 + 2 बेदुनी 4 उत्तरून -4. ठीक आहे. आता पहिली प्लस कंस में माइनस बाहेर प्लस 2 प्लस माइनस माइनस. देखा पहिले प्लस आहे, दुसरी माइनस आहे, बेदुनी 4. ठीक आहे. आता तिसरा नियम, पहिली माइनस, आता कंस में माइनस से बाहर है, माइनस माइनस प्लस बेदुनी 4 वजा. ठीक. आता चौथा नियम. ठीक आहे. आता माइनस प्लस प्लस माइनस माइनस माइनस, आता काय राहिलं? प्लस प्लस राहील. चिन्ह देणं चालत नाही, देणं तरी चालत, काय टेन्शन नाही. बस साधा आणि सरळ कंस ना विषय, त्यानंतर दुसरं काहीच नाही. आता आपण एकपेक्षा जास्त कंस घेऊ. शिकत असताना फक्त त्या ज्या आपला नियम राहत असतो त्या मनन करणं, पाठ करणं, बाकी नको दुसरं काही करणं नाही. ठीक आहे. आता काय म्हणले, ज्या वेळेस उदाहरणात एकापेक्षा जास्त कंस असतील तर उदाहरण सोडवताना सर्वात आतील कंसापासून सुरुवात करावी. ठीक. पुढे टाकायचं नाही. तुम्ही जी गोष्ट समजेल नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्सला टाकी द्या, मी त्याने 100% सोल्युशन सांगेल. ठीक आहे. आता पहिला इकडे ब्लँक, नंतर इकडे मग आपण संख्या टाकू. ठीक आहे. आता आटे प्लस, आटे माइनस, आटे माइनस, आटे माइनस. ठीक. आता का कंसातील संख्या कोणत्या बाहेर संख्या गुणला असते. आता एक पेक्षा किती कंस झाले? 3 कंस आहेत. मग सर्वात कंस कोणता राहणार? हा दिख राहणार. आता या येने
क्रिया यासोबत होईल. ठीक आहे ना. मायनस प्लस मायनस, हा ब्रॅकेट फ्रीज आहे, आता हा आहे ना, हे चिन्ह समजलं ते का. 1 2 3 कंस होता, आता किती राहणार 2. आता ह्या कंसनी या ब्रॅकेटला गुण, मायनस प्लस मायनस, हाय फ्रीज आहे, हाय राहणार 8 आहे, हाय चिन्ह 8 आहे, हाय कंस 8 आहे, हाय चिन्ह 8. समजलं. आता मायनस मायनस प्लस, हा फ्रीज आहे, याने यासोबत क्रिया जाईल, हा फ्रीज आता कोण करणार, हा राहणार. मायनस मायनस प्लस आहे, हा फ्रीज आहे, हा राहणार, हाय चिन्ह. ठीक. आता मायनस प्लस मायनस, नंतर हा पण फ्रीज आहे. देखा 1 2 3 1 2 1 खतम, टाटा बाय. आता आपण जेवढा ब्लँक कंस देतात त्या कंस आपण पुढे संख्या टाकू. ठीक आहे. देखा आता ऍड मधमा काय मायनस आहे ना, -2 लिहू. ठीक. प्लस आहे ना 4, -6, -2. ठीक. देखा मायनस हा मायनस, प्लस हा प्लस, मायनस मायनस, वजा हा वजा. ठीक. आता देखा आपण याला गुणवतं 4 ने 2 ले गुण, 4 2 8, मायनस प्लस काय जाय मायनस जाय, आतून ना वजा 8 होणार. आता हा फ्रीज आहे, हा राहील, हा वजा 6 कंटिन्यू खाली वळले आणा, वजा 2. ठीक. आता मायनस 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 मायनस, तुम्ही कोणतं शब्द म्हणून काय लिहिलं व्यवस्थित. ठीक आहे. मायनस 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 मायनस, आता आपण आठ देखा 8 किती होणार 2 होणार, 8 2. आता या कंसने गुणवतं म्हणजे 60 48, मायनस मायनस केला ना प्लस होणार, मग 48 काय प्लस रे, हा ब्रॅकेट फ्रीज आहे, हा होणार हा वजा. देखा मायनस 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 मायनस, आता मायनस मायनसला गुणवतं प्लस होणार, 60 48 प्लस होणार. प्लसला चिन्ह तरी चालस, नाही दिलं तरी चालस, फक्त चिन्ह कंपल्सरी कोड आहे ऋण संख्या. आता प्लस मायनस होणार मायनस, 28 जुनी 96, चिन्ह मायनस. आयुष्यामध्ये काहीच कठीण नाही मित्र. ज्या भरती करतोस ना पोरं त्यात दुर्लक्ष करतात बेसिक कडे, कारण की त्यांना असं कमीपणा वाटत की मी कसं काय सांगू कोणले मला बेसिक येत नाही. पण ज्या व्यक्तीने त्यांना चुकासवर कमीपणासवर काम करणं तो व्यक्ती 100% सक्सेस होतो. देखा लाईफ ना एक सक्सेसफुल व्यक्तीने एक फंडा राहतो. जो व्यक्ती आपला कमी किंवा आपला उणीवा आपल्या काही जग समोर मांडायला शिकणार ना तो जग ओळखायला शिकणार. ठीक आहे. जग त्यांना काहीतरी क्युरी सांगत चाललं, त्यामुळे आपल्या त्या कमी आहेत त्या कधीच कोणले सांगायला घाबरणार नाही. पहिलं लेक्चर आहे आपल्याला बेसिक ना ऋण संख्या धनसंख्या असणं, आणि दुसरं लेक्चर आहे आपल्याला कंसातील नियम गुणाकार भागाकारचे नियम. आता या नोट पुढलं जे आपलं बेसिक लेक्चर राहणार आहे ते लेक्चर राहणार तुम्हाला बॉड मास. ठीक. तोपर्यंत भेटत पुढे लेक्चर. जय कांदेश.